श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा म्हटलं की सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता येते, एक आनंद येतो, त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतं. आणि गणपती बाप्पा हे लहानांपासून म्हणजे अगदी बाळगोपाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचंच लाडकं दैवत. खरं तर सर्वच हिंदूंसाठी गणपती बाप्पा हे त्यांचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात, विशेषतः प्रत्येक हिंदूंच्या मनात गणपती बाप्पासाठी एक विशेष स्थान आहे. आणि त्याच गणपती बाप्पाचा आज विशेष दिवस आहे. खरं तर दर महिन्याला गणपती बाप्पाचा हा विशेष दिवस साजरा केला जातो. म्हणजेच प्रत्येक महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो, म्हणजे संकष्टी हा दिवस साजरा केला जातो. पण आजच्या दिवसाचं महत्त्व यासाठी आहे कारण आजचा दिवस म्हणजे आजची जी संकष्टी आहे ती बरोबर मंगळवारच्या दिवशी आलेली आहे. आणि त्यामुळे हा दिवस सर्वच भाविकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी सर्व भाविक म्हणजे बहुतेक भाविक जे आहेत ते उपवास करतात आणि गणपती बाप्पाकडे आपली इच्छा मनपूर्ती करण्यासाठी मागणी करतात, प्रार्थना करतात. त्यासाठी आज आपण आलेलो आहोत सिद्धिविनायक म्हणजेच दादरजवळील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात. आणि आपण बघू शकता आपल्या मागे भाविकांची गर्दी. तुम्ही पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. भाविकांची दुपारचे 2 वाजले तर आज खरं तर लोकांच्या कामाचा दिवस असून सुद्धा आज भाविकांची इतकी तुडुंब गर्दी सिद्धिविनायकच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग इथे जमलेली आहे. आणि त्यासाठी भाविक अगदी श्रद्धेने मनोभावना घेऊन आपल्या मनोकामना घेऊन आज इथे उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ती करतील अशी अपेक्षा ठेवून, मनात अशी अपेक्षा ठेवून ते आज इथे उपस्थित आहेत. बाप्पा मोरया म्हणजे इथे आपण आलो आणि गणराया चरणी दर्शन घेतल्यानंतर असं वाटतं की आम्हाला जीवनामध्ये सगळे जे मिळायचे आहे मिळाला, एवढं आनंदित आहेत. आणि आजचा दिवस म्हणजे अंगारकी माझ्यासोबत गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत साहेब आहेत, त्यांची धर्मपत्नी आहेत. आणि आमच्यासोबत तुम्हाला माहिती ठाकूर कॉम्प्लेक्स ठाकूर कॉलेज कांदिवली त्यांचे चेअरमॅन पण आलेले आहेत. बाप्पाकडे आल्यानंतर असं वाटतं की कधी बाप्पाला भेटू. आणि बाप्पाच्या भेटण्याचं जसं आई वडिलांचा आशीर्वाद असतं तसा बाप्पाचा आशीर्वाद असतो. नेहमी 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 म्हणजे आठवड्यात मतलब 2दा यायलाच पाहिजे. आणि काल आम्ही येणार होतो पण अंगारकी म्हणून आज आलो. आई वडिलांकडे काही बोलायचं नसतात, आई वडिलांकडे काही बोलायचं नसतात. तसा वडिलांकडे जाताना आपली श्रद्धा, आपला एक मनाचा विश्वास, आस्था ठेवतो आणि बाप्पाला जे द्यायचे असतील ते देतात. घेऊ मी
इतका महत्त्वाचा दिवस म्हटला की भाविकांची गर्दी आलीच आणि या गर्दीचं व्यवस्थापन करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थापनासाठी कडेकोट बंदोबस्त आहे आणि खूप व्यवस्थित पद्धतीने सर इथे बंदोबस्त होत आहे. काय सांगाल आजच्या दिवसाचं महत्त्व आणि कशा प्रकारची व्यवस्थापना तुम्ही सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना आज अंगारकी चतुर्थीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या पोलीस विभागातर्फे लाईन लावणे किंवा संरक्षणासाठी अतिशय उत्तम कामगिरी करत आहेत. गणेश भक्तांना विनंती आहे का त्यांनी गणेश भक्तांनी सहकार्य करावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. सिद्धिविनायक म्हटलं की गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला नेहमीच भाविकांची गर्दी असते. मात्र अशा विशेष दिवशी विशेष गर्दी इथे पाहायला मिळते. पण त्याचं व्यवस्थापनही व्यवस्थित व्हावं आणि लोक शिस्तबद्ध पद्धतीने यावे यासाठी इथे व्यवस्थापनाची टीम आहे पूर्ण. आणि त्याचेच एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रशांत रुपे आज आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करता. जसं रेग्युलर आम्ही करतो तसंच मॅनेज करतो. अंगारकीला थोडा प्रेशर असतो पण तो पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्ही मॅनेज करतो. आजच्या दिवशी किती अशा महत्त्वाच्या आरत्या आज होतात दिवसभरातनं सकाळी 3:30ची एक आरती असते, संध्याकाळी 9:50ची एक आरती असते आणि दुपारी नैवेद्य असते. बाकीमध्ये आम्ही प्रोग्राम ठेवत नाही. आरतीसाठी विशेष गर्दी असते. विशेष नाही, संध्याकाळी आमचा अभिषेक चालू होणार. चंद्रोदयाच्या अगोदर 2 तास अभिषेक चालू होणार. अभिषेक संपला का त्याच्यानंतर आरती. चंद्रोदयचा असं झाला नैवेद्य दाखवलं का परत दर्शन चालू आरतीनंतर. आणि अशीच भाविकांची गर्दी इथे पाहायला मिळते. फार महत्त्वाचं काम जे आहे ते इकडे करतात. तुम्हाला एक विशेष समाधान मिळत असेल गणपती बाप्पाच्या चरणी, तुम्ही त्यांच्याच मनसोक्त समाधान, मनसोक्त आनंद आनंदी आनंद असं दर्शन आम्हाला मिळत नाही. दर्शन झालेले भाविक लवकरात लवकर गाभाऱ्याच्या बाहेर यायचे. दर्शन झालेले भाविक ज्या भाविकांचं दर्शन झालंय लवकरात लवकर गाभाऱ्याच्या बाहेर यायचं आहे. गाभाऱ्यासमोर गर्दी करू नका. चला, दर्शन झालेले भाविक लवकरात लवकर गाभाऱ्याच्या बाहेर यायचं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बहुत अच्छा लग रहा है. मेहर करे गणपति बप्पा, मेहर करो गणपति बप्पा, मेहर करे बच्चों के ऊपर, मेहर करे. सिद्धि विनायक टेम्पल में जो भी आया है अपनी मनोकामना पूरी करने आता है. बप्पा सबकी मनोकामना पूरी करते हैं. चतुर्थी के दिन आज बड़ी चतुर्थी है. बप्पा से कामना है कि सभी की मनोकामना पूरी करें. तो मेरे साथ बोलिए गणपति बप्पा मोरया, गणपति बप्पा. नमस्कार सर, तुम्हाला पण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सर, न्यूज 24च्या वतीनं तुम्ही काय सांगाल आजच्या एवढ्या महत्त्वाच्या दिवशी आपण चक्क गणेश सिद्धिविनायकच्या अगदी जवळ गाभाऱ्याजवळ आहोत आणि त्यामुळे तुम्हाला कसं वाटतंय? विशेषतः या विज्ञान युगामध्ये धर्मावरची देवावरची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा कमी होत चालली अशी ओरड कायम होत असते. परंतु अशी काही परिस्थिती या जगात उत्पन्न झाली नाही की देवावरचा धर्मावरचा विश्वास लोकांचा उडेल. आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने जे भाविक आलेले आहेत, मोठ्या संख्येने बाहेरही लाखो भाविकांच्या रांगा लागली. हे सगळं जे आहे हे सगळं त्या गणपतीच्या महागणपतीच्या सिद्धेश्वराच्या आशीर्वादानेच होतं. एवढी श्रद्धा ठेवून इथे या ठिकाणी अनेक लोक येतात. अशाच प्रकारे आपल्या ज्या न्यूज 24साठी आपण या गणपतीच्या चरणी आलेलो आहोत. तर आपण काय प्रार्थना कराल? आमचा न्यूज मराठी 24/7 हा चॅनल जो आहे हा चांगल्या रीतीनं उज्ज्वल होत त्याला भविष्य लाभो आणि मोठ्या प्रमाणामध्ये या या चॅनलला प्रेक्षकवर्ग मिळो. आणि त्याचबरोबर तुम्ही सकाळपासून जे एवढे कष्ट घेत आहेत तुम्हाला सगळ्यांना देखील खूप खूप धन्यवाद, तुमचा आभारी. आणि हा कार्यक्रम उत्कृष्ट आणि चांगला होईल. अगदी सर, तुम्हा सगळ्या भाविकांना शुभेच्छा आहे आणि न्यूज 24 मराठी अशाच पद्धतीने उत्तरोत्तर प्रगती करेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि अशीच गणपती चरणी प्रार्थना करतो. नमस्कार सर, तुम्ही आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवसानिमित्त तसाच सिद्धिविनायक म्हटलं की गर्दी असतेच भाविकांची काय
मात्र अशा महत्त्वाच्या दिवसांमध्ये भाविकांची एक विशेष गर्दी असते इथे आणि मोठ्या संख्येने इथे लोक दर्शनासाठी येतात. तर या अशा वेळी तुम्ही कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करता? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सर्व भाविकांना आज या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं मनापासून शुभेच्छा देतो. आणि सिद्धिविनायक मंदिर न्यास आम्ही गेलं 1.5 महिने ते 2 महिना आमचं हे सगळं नियोजन चालू असतं. इथे एक आमचा साधारण अंदाज असतो की 8 ते 10 लाख किंवा जास्त एवढे भाविक दर्शनासाठी येत असतात आपल्याकडे प्रत्येक अंगारकीला. आणि ही जी अंगारकी आहे ती मला वाटतं 1-1.5 वर्षानंतर आली आहे अंगारकी. तर आपण मंडपाची व्यवस्था ही सर्वप्रथम आपण करतो. म्हणजे जेणेकरून एका मंडपात 50,000 एवढी क्षमता अशी लोक त्या मंडपात येऊन हे करू शकतात. आणि दुसरं आपण यावर्षी स्पेशल म्हणजे मुफ्त बस सेवा प्रभादेवी आणि दादर अशी आपण 41 बसची व्यवस्था केली आहे. आणि दुसरा बाहेर म्हणजे तुम्ही जर हे केला तर खूप मोठ्या संख्येने आपण हे जे स्वयंसेवक असतात वेगवेगळे संस्थाचे असतील आणि वेगवेगळे स्वामी पुजारी वगैरे ते आम्ही स्वयंसेवकांची व्यवस्था केली आहे. आणि पोलीसचं खूप मोठ्या प्रमाणात आहे नियोजन. मंडप असेल किंवा टेंट असेल, पाणीची सोय असेल किंवा नाश्ता असेल, चहा असेल, खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे आमचा उद्देश एवढाच आहे होईल तेवढा सोयीने त्यांचं दर्शन झालं पाहिजे आणि गैरसोयी ही टाळली पाहिजे. दरवर्षीच ही चतुर्थी जी असते अंगारकी चतुर्थी ती येत असते किंवा 1-1.5 वर्षानंतर एका बऱ्याच काळानंतर आता आली आहे. पण आधीच्या चतुर्थीच्या दिवसापेक्षा आजच्या चतुर्थीला जास्त भाविक आहेत, कमी भाविक, कशा प्रकारचे भाविक? नाही, आज भाविकांचं प्रमाण खूप जास्तच आहे. म्हणजे हे अंगारकीला असतात, कधी आपण जास्त किंवा कमी असं म्हणू शकत नाही. हा पण कधी काय होतो संध्याकाळी जास्त वेळ हे असतो गर्दी, कधी सकाळची. आज वर्किंग डे असल्या कारणाने दुपारनंतर आपल्यावर जास्त लोड येईल असा आमचा एक अंदाज आहे. आणि सर्व भाविक जे आहे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात भाविक आज इथे उपस्थित आहेत आणि गणपती बाप्पा मोरयाचा इथे हे घोष करतायत आणि त्याप्रमाणे सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता आज पाहायला मिळते. धन्यवाद सर आमच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आणि या नियोजनासाठी. के इतने महत्वपूर्ण दिन में आप यहाँ पर आए, आपको गणपति बाप्पा का दर्शन लेने की आपको अपॉर्चुनिटी मिली, क्या लगता है? देखिए पहले तो मैं गणपति बाप्पा जी का थैंक्स करना चाहूँगा और सभी लोगों को धन्यवाद देना चाहूँगा. आज इतना बड़ा दिन है, अंगारकी है, हम सब यहाँ आए हैं दर्शन लेने के लिए. तो मैं चाहूँगा हर साल हर समय हर लोग यहाँ आया करें. और यहाँ इतना अच्छा व्यवस्थित किया गया है और आप लोग इतने अच्छे न्यूज़ चैनल वाले हो जो कि पूरा यहाँ पब्लिक को देख रहे हो, सपोर्ट कर रहे हो. और यहाँ के जो हमारे ट्रस्टी हैं सुनील पालवी जी, उन्होंने हमें बहुत सपोर्ट किया, हमेशा दर्शन मिल जाते हैं. और मैं सभी को कहूँगा आते रहो और बाप्पा के दर्शन लेते रहो. और आपके न्यूज़ को भी मैं थैंक यू करना चाहूँगा, प्रेस 24 वालों को. एंड यू आर डूइंग द ग्रेट जॉब मॅम, थँक्यू. आज अंगारकी संकष्टी चतुर्थीसारखा महत्त्वाचा दिवस आहे आणि अशा महत्त्वाच्या दिवशी अशा श्रद्धास्थानी गर्दी होणे, भाविकांची गर्दी होणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण सर्वात महत्त्वाचं असतं अशा वेळीच ते म्हणजे इथलं नियोजन. तर आपल्यासोबत या ठिकाणी ट्रस्टी आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टीचं नियोजन अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केलेलं आहे. काय म्हणाला आजच्या दिवसामध्ये? नमस्कार. सर्वप्रथम आज देश विदेशातून येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे मी मनापासून सिद्धिविनायक मंदिरात स्वागत करतो. आजचा हा पर्व अंगारकी चतुर्थी फारच महत्त्वाचा मानला जातो. रात्री 12 वाजल्यापासूनच लाईन आहे. रात्रीचं 12 वाजता 12 वाजून 10 मिनिटांनं काकड आरती होऊन अभिषेक होऊन 1:30 वाजल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली आणि सर्वांना सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून अतिशय चांगल्या पद्धतीनं रांगेतून दर्शन देण्यात येत आहे. तुम्ही कशा पद्धतीने व्यवस्थापन केले, कशा एवढ्या लोकांना मॅनेज करणं अगदीच खूप कठीण गोष्ट आहे, पण तुम्ही व्यवस्थित पद्धतीने इथे हे मॅनेज करता, कशा पद्धतीने आहे? आमचे स्वयंसेवक आहेत, ह्या आजले सर्व पदाधिकारी आहेत. ह्या सर्वांचं नियोजन प्रत्येक वर्षी जवळजवळ असे उत्सव होत असतात. त्यामुळं प्रत्येकाला नॉलेज असल्यामुळं आणि स्थानिक पोलीस असो, BMC असो, सर्वांकडूनच आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य, त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज सर्व भाविकांना सुरळीत दर्शन मिळत आहे. सर, आणि तुमचाही खूप मोठा हात आहे या सगळ्या व्यवस्थित होणाऱ्या व्यवस्थापनामागे. सो तुम्हालाही खूप खूप धन्यवाद आणि तुम्हालाही अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप थँक्यू. फुलांची तोरणं, दिव्यांची उजळण आणि त्याचसोबत भाविकांची गर्दी आणि त्यांचा उत्साह
अशा प्रसन्न वातावरणात आजचा आपला हा दिवस संपन्न होतोय आणि अशाच पद्धतीने तुम्हा सर्व दर्शकांना पुन्हा एकदा अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या विशेष अंगारक संकष्टी चतुर्थीचा जो विशेष तिथी आहे, जो विशेष मुहूर्त आहे, त्याचा प्रारंभ झाला मध्यरात्री 1:23 आणि तो संपन्न होणार आहे आज रात्री 11:11. अंगारक म्हणजेच मंगळ आणि म्हणूनच आज मंगळवार असल्यामुळे आजच्या संकष्टी चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. खरं तर संकष्टी चतुर्थीला सगळ्याच संकष्टी चतुर्थीला महत्त्व आहे, मात्र अंगारक संकष्टी चतुर्थीला जे भाविक उपवास पकडतात त्यांच्यासाठी हा विशेष दिवस आहे. कारण आजच्या दिवशी जे उपवास पकडतात त्या लोकांना इतर संकष्टांची म्हणजे जवळपास 12 संकष्टांचं पुण्यफळ मिळतं असा समज आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी मंगळ आणि खुद्द गणपती बाप्पा हे आपल्यावर कृपादृष्टी त्यांची होते असंही समज भाविकांमध्ये आहे. त्यामुळेच आजही तुम्ही पाहू शकता की सिद्धिविनायक मंदिरमध्ये भाविकांची किती तुडुंब गर्दी आहे फक्त गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आपल्यासोबत इकडे काही भाविक आहेत, काही महिला भाविक आहेत ज्या वेळात वेळ काढून घरच्या कामांमधून वेळ काढून आज इथे गणेश दर्शनासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय वाटतं आज एवढ्या महत्त्वाच्या दिवशी तुम्ही आला इकडे दर्शनाला आल्यामुळं खूप छान वाटतं आणि आम्ही प्रत्येक अंगारकीला दर्शन घेतो. गणपती बाप्पा आमची पूर्ण इच्छा करतात. आम्ही दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जात नाही. नवसाला पावणारा सिद्धिविनायक गणपती आहे आणि फार पावतो. मला 2 राजा दिले त्यांनी. हो, एकदम छान झालं दर्शन, पण आमचं खूप छान झालं. असंच नेहमी दर्शन होऊ दे आमचं आणि सगळ्या भाविकांचं पण दर्शन होऊ दे. तुम्ही घरी काय आज महत्त्वाचा बेत? आम्ही घरी जाऊन आम्ही मोदक बनवणार उकडीचे आणि श्रीखंड, पुरी, वाटाण्याची भाजी, वरण, भात सगळं देवाला नैवेद्य दाखवणार. आमची इच्छा सगळं पूर्ण करतो सिद्धिविनायक. आम्ही दर बुधवारी गणपतीला दर्शनाला येतो. हॅलो, आम्हाला खूप प्रसन्न वाटतं. आम्हाला सुद्धा खूप पावतो सिद्धिविनायक. आमची खूप अपेक्षा पण पूर्ण करतो. यावेळेसही तुम्ही काही मनोकामना मनात घेऊन आला होता? आलो जरा, पण होणार ती पूर्ण आणि करणार ती. मला खूप आनंद आहे. माझी बहीण इथं सेक्युरिटी म्हणून ड्युटीला आहे. सिद्धिविनायकनी आम्हाला एक मोठं घर दिलं, 1 करोडचं. ही केवढी मोठी कृपा. छान, भरपूर छान वाटतं. सर्व काय व्यवस्थित सिद्धिविनायकच्या कृपेने आमचं. तुम्हाला सर्वांना प्रत्येक वेळेला तुम्हाला सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा.
नमस्कार सर, तुम्हाला सर्वप्रथम अंगारक संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सर, कसं वाटतं आजच्या दिवशी? आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तमाम मी या राज्यातील जनतेला आजच्या अंगारिका संकष्टी चतुर्थ निमित्ताने गणरायाचरणी प्रार्थना करतो की समस्त राज्याची जनता सुखी आणि आनंदी राहू दे. गणरायाकडे हा शेवटी हा विघ्नहर्ता आहे. आपण गणरायाकडे येत असताना स्वतःच्या आपल्या कुटुंबाच्या आणि या राज्याच्या सुखासाठी आम्ही नेहमीच प्रार्थना करत असतो. या राज्यातील जनता, या देशातील जनता सुखी राहावी, आनंदी राहावी आणि परमेश्वराचे आशीर्वाद सगळ्यांना मिळावे. गणरायाचे आशीर्वाद, सिद्धिविनायकाचे आशीर्वाद सगळ्यांना मिळावेत. आणि प्रत्येकाची इच्छा असते की अंगारिका चतुर्थीचा हा एक भाग्यवान दिवस, पवित्र दिवस हा आपल्या जीवनात सातत्याने यायला पाहिजे, हीच गणरायाकडे प्रार्थना असते. शेवटी तो विघ्नहर्ता आहे, त्याचा आशीर्वाद हा खऱ्या अर्थाने सर्वे सर्व आहे. आपण मेहनत करायची असते, परंतु मेहनतीसोबत परमेश्वराचा, गणरायाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी ही भावना मनामध्ये प्रबळ असावी लागते. ती आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. म्हणूनच आम्ही मुंबईकर नेहमी निर्धास्त राहिलेलो आहे. ही जनता, या राज्यातील, या देशातील जनता निर्धास्त राहिलेली आहे. जगातनं अनेक भाविक, अनेक भक्त या ठिकाणी त्यासाठी येतात की गणरायाच्या चरणी लीन झाल्यानंतर त्याचा आशीर्वाद मिळतो आणि त्याचं जीवन सुखी होते. त्याच्यापैकी मी एक भक्त आहे. अगदीच सर, आता नवीन आगामी येणारी विधानसभा निवडणूक आहे, त्यासाठी तुम्ही गणरायाकडे काय मागणी? नाही, मी म्हटलं की गणरायाच्या आशीर्वादाने सगळं काय चांगलं होत असते. आपण लोकांशी प्रामाणिक राहा, मेहनत करा, लोकांच्या गरजा काय त्या ओळखा, त्यांना मदत करा. लोक तुमच्या पाठीशी उभी राहतात. निवडणूक हा विषय इथे येतच नाही. चांगलं काम करायला जी ताकद लागते, चांगलं काम करायला सद्बुद्धी लागते, ती गणराया द्यावं ही आमची नेहमी अपेक्षा असते. नक्कीच सर, आपण पाहू शकता की मागे आपल्या भाविकांची गर्दी आहे आणि या गर्दीतूनच तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लोक लांबून लांबून आलेत आणि रांगेत उभं राहून दर्शन घेतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. आपले मोबाईल ठेवायचे. तर आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच वेगवेगळ्या श्रद्धास्थानाचं दर्शन घेण्यासाठी पाहायला विसरू नका न्यूज 24 मराठी.